शकता इथे याचं पेट्रोल संपलंय. चहा बनवायला बघा किती मेहनत करतायत. स्पेशल चहा. वॉशरूमला गेलो होतो आता हात वगैरे हिमालयन घेऊन कांदिवलीला जाय. मित्रांनो आज आपल्याला मुंबईला जायचा दिवस आहे आणि आपला आता सर्व तयारी वगैरे झाली आहे. म्हणजे बहुतेक त्यांच्या आंघोळ आहे. हा बघा सूरज, ओमकार हे सर्व आता उठलेत. 8 वाजलेत आणि बाकीच्यांचं आता मी मॅगी वगैरे बनवून घेतली आहे. हे बघा मॅगी बनवली आहे, चहा वगैरे ठेवले, नाश्ता वगैरे करणार, पाणी तापतं आहे. बाकी आंघोळ करत आहेत आणि मागे पण आंघोळीचीच तयारी चालू आहे. बघा हा बिचारा 6:30 वाजता उठला आहे तरी पण ह्यालाच नाही आंघोळीला अजून दिला. आणि हा पण या दोघांनीच चूल पेटवले तरी त्यांना नाही आंघोळीला. बाकी 4-5 जणांनी आंघोळ्या केल्यात तरी पण ते तसेच आहेत अजून. हे बाबा काही करणार आहेत आता लगेच 5-10 मिनिटात आम्हाला निघायचं होतं 7 वाजता पण 7-7:30ला हे उठलेत. बाकी आम्ही दोघं तिघं फक्त 6:30-7ला उठलो आहे. आणि आता निघताना तुम्हाला दाखवतो. आता नाश्ता वगैरे करतो आणि कदाचित वाटतं मला 8:30-9 वाजतील निघायला. तर हा बघा हा आता उठल्याने ह्याने त्या लोकांचं पाणी घेऊन आंघोळ वगैरे करून टाकले. व्हिडिओ काढले. आता आपल्या मित्राने यशने खरवस आणले त्याच्या. हे कोणी दिलं? आजीने दिलं ना. आजीने एकदम गावठी खरवस दिलंय चांगला. कालच ते चिक दुधाचं बनवलेलं होतं ते आता आपण खातोय. नशीब आहे म्हणून आपल्याला भेटलंय. कसं आहे? मस्त खरवस आहे आणि गावठी खरवस भेटणे कधीतरीच भेटतं, आपल्याला जास्त भेटत नाही. मस्त आहे. आपण जे मुंबईला येतो त्याच्यात काय रस नसतं, ते मिलावट करून बनवलेलं असतं. डेली करून एवढं काय कोणती गायचं हे नाही होत. तर आपल्याला हे भेटलं हे आपण नशीब मानतो. जाऊन तर झालं आता. पण आता यशने अजून घरी जाऊन वरच्या घरी जाऊन मी स्वतः काढून आणतो. तू नाही आजीने म्हणजे त्याच्या काकाने आपल्याला अजून दूध पण दिलंय गाईचं. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा कुठे आहे रे, मस्त असं प्युअर दूध आहे. आणि आता ते आपल्याला तुला दे पाहिजे. सर्वांना दिले की 1 ग्लास. बापसाचं लग्न आहे त्याच्या. थांब कसं आहे खरवस? कसं होता बघू पिऊन बघू. खरवस कसा होता? भारी एकदम. तर मित्रांनो आता किती वाजलेत? 9:30 वाजलेत आणि आमची सर्व तयारी वगैरे होऊन आम्ही निघतोय आता मुंबईला जायला, विरारला जायला. ओमकार इथे गाडी गरम करतोय. मी पण इथे गाडी लोड केली आहे. लोड काय बॅग वगैरे बांधले. इथे गिअर अप होत आहेत. छोटंसं काय नाही काय. मॅथ्यूची पण लोड झाली आहे गाडी. मॅथ्यूचा पांढऱ्या घालून आहे सर्व. सूरज पाटीलचं पण मॅथ्यूने असं सर्व आता निघतोय. आता फक्त यश येतो, तो पाय वगैरे भरतो आजीच्या वगैरे त्याच्या. आणि आता निघाल्यावर मी तुम्हाला परत कंटिन्यू करून दाखवतो. मित्रांनो आपण आता घराच्या इथून निघालो होतो आणि आता तिथे फक्त अरे थांब हळू तू. आता इथे बाजूला दत्त मंदिर आहे, खूप मस्त बांधले. आता इथे दर्शन वगैरे घेतो, म्हणजे बाहेरूनच दर्शन वगैरे घेतोय आणि मग परत आपल्या रस्त्याने कंटिन्यू होतो. हे बाहेरूनच पुढवा ना, आतमध्ये नाही जात आहे. चला बाहेरून पड, पाया उभा राहून तरीच पड. आता बाहेरून दर्शन वगैरे घेतो आणि मुंबईच्या आंघोळी केल्यानंतर अरे आंघोळ सकाळी आंघोळी आम्ही नाही केली आंघोळी. अरे पण दत्त मंदिर तिकडून आहे, इकडून नाही. तरी पण त्याचा गाभाराच आहे ना इकडे बाहेर. आपलं दर्शन आता घेतलंय आणि आता कंटिन्यू होतोय मुंबईच्या रस्त्याला. मग आता ओनी मार्गे जाऊन पेट्रोल वगैरे भरतो आणि पुढे जातो. बघू शकता इथे याचा पेट्रोल संपलाय. पेट्रोल संपलाय तर बाईकरांनी पैसे द्या त्याला, पैसे द्या. रूम भाइयों सिस्टम पार देंगे. झाला
पांढऱ्या वर बसवायची पाली आले भावन काय झालं डिक्कीत पेट्रोल आहे पण हिने लावले बॅग बघायचं म्हणून तू नाही काढत आहे पण हे उगली गिली करतायत बघा अमेरिका क्या कहता था क्या हो तुम आज हम कहते तू क्या है बे हमें बघा तुम्हाला दाखवतो पेट्रोल होता बरोबर आणि बघा यांची उगल्या बघा स्पार्क प्लग फूक मारून बघ फूक ती चालू होईल इथे गॅरेज बॅग काढायला नको म्हणून हे भरत नव्हतं पेट्रोल भडवे साले अरे नाही बोल ते ना अरे ते स्पार्क प्लग आहे स्वतः नाही मारणार स्पार्क प्लगचा इश्यू आहे समजतं इज्जत नको घालू थोडस पेट्रोल टाकून फूक मार फूक इज्जत माझी गेली पॉवर पेट्रोल आहे ना तर त्या कार्बन नाही पकडणार गाडी काय झालं माहिती आहे इथं होतं पोरी पुढे मी आता लायकीमध्ये पेट्रोल काढायला लागले हे बघा घे. तुला एवढं सांगते पेट्रोल बोललो काय पेट्रोल होता आहे बघ किती आहे बघ लोकांचे बस झालं बस 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 ते परत उपयोगी येईल पुढं काय बोलायचे 2 शब्द मी हरलो यांच्यासोबत बेंचवर हिमालयन पण ना आपल्याकडे कुरर बोलाय मित्रांनो आपण आता पेट्रोल पंपवर आलेलो होतो ओनीच्या इथेच पुढे पेट्रोल वगैरे फ्युलअप वगैरे केलंय वॉशरूमला गेलो होतो आता हात वगैरे धुतले आणि आता निघतोय देवरुखच्या दिशेने देवरुख संगमेश्वर असा रूट आपला करतोय आणि फ्युलअप वगैरे झालंय गाड्या तिथे आहेत सर्व खूप पेट्रोल गेलं वाया आहे सगळं गाड्या पळवतोय झालं पेट्रोल भरलं फुल भाई पेट्रोल झालं फुल पेट्रोल वगैरे सर्वांचंच फुल झालंय आणि आपण आता निघतोय कुठून देवरुख मार्गे देवरुख मार्गे पाणी दे ना मला पण तू बोललास तुला देवरुख पर्यंत माहित आहे मग सीधा आहे पांड्या लावल मॅप अशा आपण बोललो पेट्रोल भरून झालंय पण आपले मेन काय माहिती आहे घरी मगाशी नारळ नाही भेटला आपल्याला तर तो आता सूरज पाटील आहे जो नारळ आणायला गेला इथं ओनीत कारण आपण कुठेही चांगल्या कामाला म्हणजे कुठेही ट्रॅव्हल वगैरे करता नारळ आपलं अनिवार्य आहे कोकणातलं म्हणजे शास्त्रच आहे आपण नारळ देतो आणि पुढे मग आपण वाटचालीला सुरुवात करतो तर ते आपण देणार आहे भले किती वाजवते भले 11 वाजलेत पण नारळ आपण देतोय आणि मग पुढची वाटचाल आपण चालू करतोय बाकी इथे सर्व थांबलेत गॉसिप चालू आहे त्यांच्या अलग मी पण तिथे हवा वगैरे भरून घेतली म्हणजे कसं गाडी वन टाइम आता फक्त जेवायला डायरेक्ट थांबायचं तर मित्रांनो आपण आता ते पेट्रोल वगैरे भरून निघालोय आणि आपण रस्ता निवडलाय जो संगमेश्वर देवरुख साखरपा देवरुख संगमेश्वर असं ओणी मार्गे ओणीतून मध्येच आहे वाटूल साखरपा आणि देवरुख आणि तिथून आपण मग संगमेश्वरला बाहेर पडणार कारण मेन मुंबई गोवा मार्गाने गेलो तर रस्ता वाटतं मध्ये खूपच बेकार आहे असं म्हणून त्यासाठी आणि आपण आज पण ज्युपिटरच चालवतोय पप्पांची जी गाडी आहे ती चालवतोय आणि कारण सोलोच आहे मी बाकी सर्व विथ पिलियन आहेत या गाडीचा थोडं ब्रेकचा वगैरे प्रॉब्लेम आहे आता म्हणून आपण हे सोलो चालवतोय आता वाजलेत बघा 11:10 झालेत आणि अजून पण आम्ही गावालाच आहे म्हणजे आता निघालोय थोडासा 10 किलोमीटर वगैरे प्रवास झाला होते अजून आपल्याला 440 किलोमीटर वाटतं कदाचित अंतर पार करायचं आहे तर आपण पुढे कंटिन्यू राहू आणि आता डायरेक्ट आपण जेवायला थांबणार आहे कदाचित मला वाटतं संगमेश्वरला जायला 1-1.5 तास लागेल आणि तिथून मग खेड वगैरे किंवा चिपळूण वगैरे राहून आपण लंच म्हणजे जेवायला वगैरे थांबू असं विलवडे रेल्वे स्टेशन इथे विलवडे रेल्वे स्टेशन ते मस्त आहेत भाई या रस्त्याने यावं म्हणजे मस्तच आहेत बाईक असती तर अजूनच मजा आली असते आपली बाईक असती तर इथे सर्व लीन करण्यासारखे रस्ते आहेत बाकी बघू शकतात तुम्ही अख्खे त्या गाडीवर थोडा मला कॉन्फिडन्स खूपच कमी येतोय कारण ब्रेकच्या इश्यूमुळे ब्रेक लागतायत नाही लागतायत काय कळतच नाही हलके लागतायत
नेमकं काय आहे विषय की मुंबईला जायला आपल्याला मुंबई म्हणजे विरारला जायला किती वेळ लागतोय. कारण मुंबईला ना आपलं ठीक आहे पनवेल मार्गे आपण मुंबई निघू शकतो. पण विरारला जाताना कसं माहिती आहे घोडबंदर येतो मध्ये आणि घोडबंदर तर बहुतेक लोकांना माहित आहे जे मुंबईमध्ये राहतात. काय घोडबंदरला ट्रॅफिक असतेच असते, कधी नाही असं नाही. त्या दिवशी फक्त येताना आम्हाला काय माहिती नशीब चांगलं होतं की ट्रॅफिक नाही भेटली. एवढं म्हणजे चांगलं नशीब होतं की हलकी 1-2 मिनिटाची फक्त ट्रॅफिक मिळाली आम्हाला. बाकी मस्त येताना खरंच मस्त प्रवास झाला, आरामात आलो. वाव काय देऊळ आहे, पिंक मस्त असं केलं, छान वाटलं. हा रस्ता खूपच मस्त आहे. कसं आहे माहिती आहे एक तर ट्रॅफिक नाही आणि म्हणजे कंटिन्यू गाडी चालवतोय, काय एवढं हे नाही, खड्डे नाही काय नाही, मस्त आरामात आपल्या गाडीवर कंटिन्यू चालवायचे. रस्त्याच्या पुढे थोडाफार गहाण असेल किंवा बनला पण असेल. मी तर पहिल्यांदा येतो पण मी जेवढे पण ब्लॉग्स बघतोय ना त्यांचे ते बोलायचे की मधून खराब आहे पण बाकी अन्यथा हा रस्ता खूपच चांगला आहे. पावसाळ्यातून बोलतात की ह्या रस्त्यावरून एक प्रवास करावा, खूप भारी रस्ता आहे. तुम्ही पण या कोकणात येतात तर ह्या रस्त्यावरून नक्की प्रवास करा. संगमेश्वरमधून मधून आहे, तुम्ही मॅपला टाकलात ना देवरुख साखरपा आणि मग उनी असं टाका तर मस्त होऊन जाईल भाई. सर्वांनी या रस्त्याचा एकदा टाळ्या मारा. बघा ना किती भारी आहे ना, गाडी ना काय, फक्त एकदम आपला मोकळा सुसाट रस्ता आहे. छानपैकी आपण आपला प्रवास करतोय, गाडी पण नाही पळवत आहे जास्त, 40-50 या स्पीडला चालू आहे. कारण गरजच नाही लागत आहे ना, आपल्याला माहित आहे आपण एका कन्सिस्टन्सी मध्ये चाललो तरी आपण मस्तपैकी आरामात पोहोचतो. आपल्याला रिस्क घ्यायचीच नाही. फक्त कंटिन्यू आणि कन्सिस्टन्सीपणाने एकदम कन्सिस्टन्सीच्या वरती गाडी चालवणार तर आपण चांगला प्रवास करू, सुखरूप प्रवास करू आणि सेफ जे पण असेल ते सेफ आहे. बाईक सेफ मस्तपैकी प्रवास करू. आणि काय तुम्हाला बाकीच्या असे खूप ब्लॉगर आहेत ज्यांच्या पण ब्लॉगमध्ये तुम्हाला हा रस्ता दिसेल. मोस्ट ऑफ प्रेफर करतात कारण रायडर्स लोकांना कसा रस्ता मोकळा पाहिजे, वळणं पाहिजे चांगली. फक्त हायवे कंटिन्यू करून काय उपयोग नाही. चांगला रस्ता आणि असे टर्न्स भेटले ना त्यांच्यासाठी तेच मेन आहे की आपण गाडी कशी चालवतो, काय आहे भाई, आपल्याला मजा कुठे भेटते, कोणता सिनिक रूट भेटतोय हेच महत्वाचं आहे. आणि सर्व रायडर पुढे आपल्यातले सर्व एकदम लाईनीत पोहोचलेत. आता आपण इथून 9 किलोमीटर साखरपा आहे आणि पुढे त्याच्या देवरुख आहे. सर्व एकदम लाईनअप मध्ये चालत आहेत बाई. ना कोण मागे ना कोण पुढे. माझ्या मागे सूरज, ट्यूब घेऊन महेश आहे, त्याच्या पुढे हिमालयन आणि त्याच्या पुढे सूरज, माझा सूरज आणि माझा भाऊ ज्युपिटर 125 घेऊन तो लीड करतोय. एकदम लाईनशीर बाई, म्हणजे असं उगाच तर परवा पडवी नाही चालू आहे, एकदम मस्त आरामात चालू आहे सर्वांचा रूट. ओ बाप रे, केवढा मोठा ट्रक. सूरज आला, नशीब भाई आला नाही तर अटकायला लागला असता. अरे आपल्या गाडीचा खोलखोल हवेल वाटते. आणि मग त्याचा मुंबई गोवा हायवे ना हा मोस्ट ऑफ तरी जसं 18 वर्ष आपण बोलतो होत नव्हतं, आता 10% कदाचित राहिला असेल. म्हणजे 10% कदाचित नाही, 10% राहिलाच असेल. बाकी ऑलमोस्ट भाई रस्ता चांगला झालाय, खूपच मस्त. बघा ना तुम्ही, असे रस्तेच झालेत पूर्ण मुंबई गोवा हायवेचे. जर आपण सावर्डा चिपळून बघतोय ना, एवढा मस्त रस्ता आहे, एवढा मस्त. तर मी लास्ट टाइम मे महिन्यात माझी गाडी घेऊन आलो होतो ना तेव्हा मी बघितलं होता. सॉरी मी पुढे आलो थोडा, लाईन बिघडलं होत्या. पण कंटिन्यू याच आपण चालू. आणि आता तुम्ही अजून मी पुढे दाखवतो रस्ता कसा काय. आता संगमेश्वर मधून आपण बाहेर पडू, कदाचित 1 तासामध्ये बाहेर पडू असं वाटतंय. 12 वाजायला आलेत, खूप टाइम जाणार आहे. तर आपण 1 वाजेपर्यंत चिपळूणला पोचलो. मस्त दाबून जेवायचंय फुल सुखात. मार्लेश्वर
देवरुख 16 किलोमीटर आहे, संगमेश्वरीकडून 32 किलोमीटर आहे. चल चल, आले आले, चल. ओके, आता देवरुख संगमेश्वरीतून 32 किलोमीटर म्हणजे अर्धा तास पकडा. जर असाच रोड असेल तर अर्धा तासात पोहोचूनच जाऊ आपण मस्तपैकी. गावाला आलो ना, हा हे एक आहे, गावाला आलो की असं वाटतं बिना हेल्मेटची गाडी चालवावी. मस्त थंड हवा लागते. म्हणजे असं उन्हाळ्यातून नाही म्हणत आहे, पण बाकी अदर टायमाला जेव्हा येतो, जेव्हा आपण बोलतो की कोकण फिरलं पाहिजे, पावसातून असं हिवाळ्यातून, उन्हाळ्यातून तर असतात, पण आपलं ते आपल्या कोकणातलीच माणसं येतात. कारण जे लग्न कार्य किंवा वाडीची पूजा, अन्न तर अजून कार्यक्रम असतात त्यासाठी येतात, किंवा गावाची किंवा मॅची, मोस्ट ऑफ द मॅचीसाठी येतात. पण अदर टायमाला येतो ना, असं वाटतं बाई हेल्मेट काढावा आणि चष्मा वगैरे मस्त सनग्लासेस वगैरे घालून फिरावं. पण कसं माहीत आहे, आता आपण मुंबईला जातो तर सेफ्टी पण इम्पॉर्टंट आहे, तर हेल्मेट आता वेअर करावं लागते. बाकी अन्य तर मला तर जाम आवडतं. असं आता मी वाडीत वगैरे आपण फिरतो तर मी तर असंच फिरतो, नॉर्मल आहे, ते सर्वच फिरतात. कारण वाडीतल्या वाडीत हेल्मेट वगैरे तर काय घालू शकत बाबा फिरायला, किंवा गावातल्या गावात तर नाही हेल्मेट घालून फिरू शकत. त्यासाठी मग आम्ही असंच नॉर्मली आपण कॅज्युअली फिरतो, तेव्हा एवढं भारी वाटतं ना. बापरे, रस्त्यामध्ये आहेत, खड्डे आहेत थोडेफार, जाऊ हलकी ना. आता आपल्याला इथं देवरुखला जातोय. लालपरी भेटली. सुख ना, आहे का जागा निघायला? हा, आय शपथ. एस टी डायरेक्ट घेतली, काय माहिती काय झालंय, पूर्ण फसलो आम्ही. कुठून पण गाडी आली. बरं झालं, इथून आता आपण निघूया. हा, नशीब भाई. ट्रक्स पण आहेत पुढे, अशी ओव्हरटेक करताना भीती वाटली. चांगलं पास झालं, समोरून गाडी नव्हती एक पण. म्हणजे माझी गाडी आणि हिमालयनीच मागे राहिले. वरती बघू शकतात भाई, काय मस्त फ्लावर्स आहेत, सर्व व्हाईट अँड पिंक, एकदम भारी. असं ना मी लोणावळ्याला पाहिलं होतं, कुठे माहिती आहे, पावनाला वगैरे राहतो ना, हाय असं खूप आहे, मस्त आहे. पावनालेकच्या रूटला जायला ना असं मस्त फ्लावर्स आहेत. म्हणजे तेव्हा सीझनला मी गेलेलो तेव्हाच होते काय माहिती नाही, सर्व जाताना बोलते आम्ही जातोय तेव्हा नव्हते. ठीक आहे, लाकूड तोडत झाड कापलंय. आपण मध्ये आलोय. कुठे आहे त्यांना थांबव मग. हे कॉल करतो बाबूला, थांबतोय आपण इथे. आपल्यातलं एक गाडी मागे राहिली सुरतची. आता आपण देवरुख मार्केट मधून निघतोय संगमेश्वरला. सूरज आलाय, मागे राहिला होता, थोडा रस्ता चुकला होता, म्हणजे तो वेगळ्या फाट्याला गेला होता आतमध्ये गावात. आता आपण सीधा चाललोय. सीधाच आहे ना संगमेश्वर, कदाचित सीधाच असेल. इथून रस्ता माहित नाही कसा भेटतोय. चल, आला बैल आहे. चल 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 चल, पुढे चल. चल, आता आपण कंटिन्यू करतोय परत. तो खूप हळूच चालवतोय, तेव्हा दुसऱ्याला पण कोणती गाडी देत नाही त्याची, त्या तो बोल हळूहळू येतोय. असं कैसा मुंबई पोहोचेंगे भाई.
कॉलेजची पोरं वगैरे सुटली वाटते, 12 वाजून गेले तरी पण आपण अजून इथेच आहे गावी. का रे भाईने जुगाड़ केलाय, नॅपकिन टाकलाय, बम के नीचे नॅपकिन डाला है, बोच्या खाली टाकलाय. थोडासा आराम मिळाला तर ठीक. किती मिनिटं दाखवते बाबू? हा, 20-25. ओके. पण आता 1 किलोमीटरवर संगमेश्वर राहिलंय. आता आपण संगमेश्वरला पोहोचू 2 मिनिटातच. हा, 1 किलोमीटर राहिलं संगमेश्वर, तिथे लिहिलं होतं. हॅलो, हा बोल. आता कुठे सांग, हा ब्रिजच्या खाली आहे ना संगमेश्वरच्या. हा 2च मिनिटं थांब, 2च आलोय बघ. हा, तर आपला मित्र मॅथ्यू आणि यश पोचलाय. संगमेश्वरला पोचलेच ते. बघा समोर आपलं संगमेश्वर आहे. ते लोक थांबले जाते. आपण 4 गाड्या होत्या तर आपलं मागे होत्या थोड्या. आपण आता संगमेश्वरला पोहोचलोय. फायनली एंटर केलंय संगमेश्वर मध्ये. ओके. हे इकडून पांड्या, इथून चला, हे जाऊया. चिपळूणला थांबू. कंटिन्यू पांड्या, चिपळूण पर्यंत कंटिन्यू चला. काय कुठे? इथं नको घेऊ, थांब ना, अर्धा तासाचा. 1 वाजता जेवायला घेऊ. हा काय, 1 वाजता चिपळूण पर्यंत चल. हा, आपण आता संगमेश्वर क्रॉस करतोय, सर्व्हिस रोड, मुंबई गोवा हायवे. त्याच्यानंतर वरती जाऊ. असं काम चालू आहे मुंबई गोवा हायवेचं. इतना तो चलता है खराब रोड. पुढे जाऊन कंटिन्युअसली आपल्याला चांगलाच रोड भेटणार आहे. सो एवढं काय आपण हे नाही करत बसत. ओके, चांगला रस्ता थोडा चालू झालाय. बघू शकतात तुम्ही. हा, इथून ब्रिज. लास्ट टाइम मी इथे मे महिन्यामध्ये जेव्हा गावाला आलो होतो ना, इथून एवढा रस्ता चांगला नव्हता. आता खरंच चांगला आहे. गणपतीपुळे फाटा 500 मीटर. कदाचित तुम्हाला एअर विंड नॉईज जास्त येत असेल. आता कंटिन्यू लागला. आता बघू चिपळूणला किती वेळात होतं, किंवा 1 वाजता तर लंच टाइम आपल्याला घ्यायचंच आहे. मस्तपैकी जेवायचं दाबून करा. जाऊया आपण, कंटिन्यू करूया अजून रोडची पण आपण मजा घेऊया. इकडून आता आपण आलोय ना थोडा पुढे, तर बघा इथं संगमेश्वर स्टेशन आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशन. इथून वर केल्यावर आम्हाला दाखव पुढे आपण दाखवायचं. बापरे, असं वाटतं माझी गाडी वबळ करते. हा, इथं संगमेश्वर स्टेशन आहे. इथून असं तिकडेच पण होतं बाहेर येतात.
अरे हायवे बाजूला आहे. इथे लोकांना मस्तच आहे. हायवेवरच स्टेशन आहे. मस्त कनेक्टिव्हिटी चांगली आहे संगमेश्वरची एक. आता जर आपल्याला आतमध्ये संगमेश्वर किती मोठं आहे हे काय आपण एवढं गेलं ना पण मस्त आहे. हायवेच्याच बाजू आणि गाडी इथे तोडला लक्झरी वगैरे मध्ये आलो तिथेच बसलोय. ट्रेन पकडायची तर ट्रेन पकडायची चालू असं आहे. चिपळूण 12 किलोमीटर राहिलं. विंडा जाम येतं. हा चिपळूण ना 12 किलोमीटरवरच राहिलंय. पण ना एक असं वातावरणात ना थंडावा आलाय जसं की पावसाळ्यात असतो ना तसं एकदम थंडावा आलाय. आणि वाजलेत बघा ना 1 वाजलाय. अक्षरशः असं एकदम थंडावा मळब आले एकदम. आणि काय माहिती पण गाडी चालवायला आपल्याला तर बरंच वाटतं एकदम. म्हणजे आराम भेटतोय थोडाफार. उन्हामुळे एकदम त्रास नाही होता थकवा नाही होता वाटत आहे. तर ते आपलं एक पॉझिटिव्ह पॉइंट झालंय ते आपल्यावर कृपा समजावी. आणि आता आपण 12 किलोमीटर नंतर लगेच जेवायला थांबतोय. 2 जण पुढे गेलेत. आता काय माहिती कुठे थांबलेत नेमकं. 1 जण माझ्या मागे आणि हा बघा एक इथे ज्युपिटर चालतंय. म्हणजे 3 जण पुढे आहेत असं एकूण. पण जे बायकर्स आहेत ते काही गेले असतील ते चिपळूणला पोहोचले असतील कधीचे. तर आता आपण पण जाऊया फटाफट. 11 किलोमीटर कदाचित राहिलं असेल. आता बोलता बोलता 1 किलोमीटर निघून गेला असेल. सो कंटिन्यू करू आपण. जेवायला बसू तेव्हा मी आता डायरेक्ट शूट करतो आणि तुम्हाला दाखवतो जेवण पण काय आहे ते. ओके चालवतोय बघा कसला गाडी. लीन बघा लीन बघा लीन बघा. वा ठीक आहे ऐकतच नाही. वरून पासून त्याने अख्खी गाडी झोपवत आणली अक्षरशः. म्हणजे थोडी का होय ना झोपवत आणले. आणि मी पण त्याच्या मागेच होतो पण तो आता 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 असत होता एकदम. बघू शकतात आपण चिपळूण मध्ये एंटर केलंय. आणि आता आपण जेवायला थांबायचं. तर हॉटेल इथून थोडं पुढेच बघू करायचे. काम बिम चालू आहे तर गाड्या बिड्या लावायचा प्रॉब्लेम असतो हॉटेल्सच्या बाहेर. चांगलं हायवेला 1 किलोमीटरवर आपण कंटिन्यू करू आणि तिथून बघू कसं कोणतं हॉटेल सापडत आहे का. अतिथी ग्रँड एवढं पण मोठं नको आपल्याला. ग्रँड 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 सर्विस. असं वाटतं भाई गावी गेलो की गावीच राहावं. अरे ब्रिज संपतच नाही. माझी माती माझा देश सुरक्षित अंतर ठेवा. ओके दापोली MH20. लाल परी तू लाल परी. तर माझी माती माझा देश लाल परींवर ती एक लाल परी गेली. त्या एक लाल परीवर सुद्धा तेच लिहिले. चालेल ना. हा इथं थांबू ना. ओके जाऊले आलास काय. हा चल. हॉटेल माय मराठी. इथं आता जेवायला थांबतोय आपण सर्व. इथं आता आपण थांबलो हॉटेल मालू माय मराठी. आणि आता आपण जेवायला रेस्ट घेतलं. 1:30 वाजलाय प्रॉपर. हे डोळ्यातून बघ कसं काढायचं. कुठे मित्रांनो आता आपलं चिकन थाळी वगैरे आली आहे. चिकन वडे थाळी बघू शकतात. वडे सोलकढी चिकन ग्रेव्ही चिकन रस्सा कांदा लिंबू असं सर्व आलंय. आणि आता आपण खाऊन घेतो. परत पुढच्या प्रवासही चालू करायचा आपल्याला. त्यामुळे खाऊन वगैरे घेतो आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करतो. 2000 years later. आपण आता पोचलोय घोडबंदरला. मला आता कुठेच ब्लॉग करायला असं भेटला नाही कारण खूप घाई झाली एकदम. जेवायला वगैरे पण थांबलो होतं. तर आता इथे घोडबंदरला आता इथे आम्ही आलोय सर्व. इथे बघा गाड्या लावलंय. वाजलेत किती रे 11 वाजले. आणि आता इथून मॅथ्यू हिमालयन घेऊन कांदिवलीला जाईल. आपणही देखील घरी जाऊ आणि मी ब्लॉग पण आता इथेच एंड करतो कारण आता 11 वाजलेत. घरी जाऊन
झोपायचं आणि परत उद्या कामाला पण जायचं 6 वाजता उठून. तर त्यासाठी बाय. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक्स करा, व्हिडिओज पण शेअर करा, जे व्हिडिओ टाकीन ते शेअर करा ग्रुप्समध्ये वगैरे. आणि अजून कंटिन्यू ब्लॉग्स बघण्यासाठी बेल आयकनला पण प्रेस करा. थँक्यू.